उन्हाळ्याच्या वाळवणामध्ये आज आपण नवीन असा उपवासाचा पदार्थ बघणार आहे। तो म्हणजे साचा न वापरता केलेली चकली आहे ही। 1 वाटी साबुदाणा आणि मीडियम साईजचे 3 आलू त्यापासून ताट भरून अशी चकली तयार करता येते। त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघा आणि तळून पण दाखवते बघा, दुप्पट तिप्पट फुलणारी चकली तयार होते। चवीला फार छान खुसखुशीत लागते। त्यासाठी मी 1 वाटी साबुदाणा रात्रभर पाण्यामध्ये छान भरपूर पाण्यामध्ये भिजू घालून ठेवला आणि बघा हाताने जर मॅश केला तर पटकन असा चोपडा गरगरीत होतो। असाच भिजू द्यायचा आहे आणि मीडियम साईजचे 3 आलू मी उकडून घेतलेले आहे आणि आता किसणीवर किसून घ्यायचे आहे। जर तुमच्याकडे पुरणाची चाळणी असेल त्या आपण वापरू शकता तुम्ही। बघा असं छान बटाटा शिजवून घ्यायचा व्यवस्थित, म्हणजे चकली करताना मध्ये गुठळी वगैरे येणार नाही। जर कच्चा राहिला मधनं तर चकली व्यवस्थित येत नाही। आता भिजलेल्या साबुदाण्यामध्ये बटाट्याचा लादा टाकून घ्यायचा आहे आणि यामध्ये अर्धा चम्मच जिरा पावडर टाकून घ्यायचा आहे आणि कुटलेली लाल मिरची अर्धा चम्मच टाकून घ्यायची आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। बघा बटाटा आणि साबुदाणा छान मिक्स करून घेतल्यानंतर मस्त असा लादा तयार होतो नरम। चवीनुसार मीठ टाकायचं आहे, मी सेंधा नमक टाकलेला आहे। बघा छान असा लादा तयार झाला आहे, नरम नरम असाच करून घ्यायचा आहे। जर थोडंसं कडक वाटत असेल तर पाणी लावलं तरी चालेल। एका प्लॅस्टिकच्या थैलीला मी कट करून घेते कॉर्नरनी आणि चम्मचच्या मदतीने त्यामध्ये भरून घ्यायचे। कुठलीही प्लास्टिकची पिशवी घेतली तरी चालते। मिठाची प्लास्टिक थैली असली तरी चालते। बघा कुठल्याही तेलाचा वापर न करता असं प्लास्टिकमध्ये भरून द्यायचं आहे आणि परत एक प्लास्टिक घेऊन मी त्यावर अशी चकली पाडून घेते। बघा कशी गोल गरगरीत अशी चकली तयार होते आणि कोणी म्हणणार नाही की ही साचा न वापरता केलेली चकली आहे। बघा प्लास्टिकच्याच मदतीने किती सुंदर अशी चकली तयार होते। कुठलाही त्रास नव्हता, पटापट अशा चकल्या तयार होतात। फक्त 10 मिनिटात एवढ्या साऱ्या चकल्या पाडू शकतो आपण, तयार करू शकतो। बघा उपवासाला मस्त असा कुरकुरीत टेस्टी असा पदार्थ आहे। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि पांढरी शुभ्र अशी मस्त चकली तयार झालेली आहे। तळल्यावर दुप्पट तिप्पट फुलते छान। बघा किती सोपी जाते टाकायला। साच्याने बराचसा हातही दुखतो आणि मान पण दुखते, त्यासाठी अशी छान अशी ट्रिक आहे ही। बघा किती सुंदर पडत आहेत, कुठेही अडकत नाही किंवा पॉलिथिनसुद्धा फाटत नाही। व्यवस्थित आसट असा लादा केला तर बिलकुल त्रास होत नाही। जर घट्ट झाला असेल लादा तर थोडं पाणी टाकून तुम्ही आसट करून घ्या आणि 2 ते 3 दिवस उन्हात मस्त खणखण वाळून घ्या। बघा उन्हात वाळल्यानंतर मी आता तुम्हाला तळून दाखवते। बघा छान अशी चकली खुसखुशीत अशी तयार होते। फक्त 2 ते 3 दिवस छान वाळून घ्यायची आहे। बघा किती मस्त टम्म फुललेली आहे। परत मी तुम्हाला छान अशी तळून दाखवते। 5 ते 6 चकल्या मी तळणार आहे। बघा किती मस्त साबुदाणा आणि बटाटा छान असं खुसखुशीत होऊन जातो त्यामधला। बघा अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बघा छान संपूर्ण अशा तळून घेतलेल्या मी 5 ते 6 चकल्या। बघा टम्म फुगलेला खुसखुशीत असा साबुदाणा आणि बटाटा चकली आणि तुम्हाला मी आता एक हाताने पण छान अशी तोडून दाखवते। एकदम मस्त खुसखुशीत झालेली चकली आहे। बघा आणि 1 वाटी साबुदाणा आणि 3 बटाट्यामध्ये किती साऱ्या चकल्या तयार होतात। जवळपास 50 ते 60 चकल्या तयार झालेल्या आहे। उन्हाळ्याच्या वाळवणामध्ये हा पदार्थ नक्की करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की तुम्ही केलेला पदार्थ कसा झाला।